जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 137, वार रविवार व तारीख आहे 17 मे 2026। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील मुक्ती चतुष्टय या 10व्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करण्यास सुरुवात करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर तया मेरू पर्वता पाठारी या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. तया मेरू पर्वता पाठारी 3 शृंगे विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णू शृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे. वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. तेथे गण गंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, अंतरे वेष्टीत राहिले. तेथे कामधेनूंची किल्लारे, कल्पतरूंची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उच्चंबळती. तेथे उदंड चिंतामणी, हिरे परिसांचिया खानी. तेथे सुवर्णमये धरणी, लख लखायमान. परम रमणीये पाकती तिळा, नवरत्नांचिया पाषाण शिळा. तेथे अखंड हरुष वेळा, आनंदमय. तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने निरंतर. तेथे तारुण्य ओसरेना, रोग व्याधी तरी असेचिना, वृद्धाप्य आणि मरण येना कदा काळी. तेथे एकाहुनी एक सुंदर, तेथे एकाहुनी एक चतुर, धीर उदार आणि शूर, मर्यादे वेगळे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11 या अंकानंतर त्या मेरू पर्वताच्या पठारावर या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. त्या मेरू पर्वताच्या पठारावर लहान मोठी वाकडी तिकडी 3 शिखरे ओळीने आहेत. त्या शिखरांवर ब्रह्मा, विष्णू व महेश आपल्या परिवारांसह राहिले आहेत. ब्रह्मदेवाचे शिखर पर्वताचे, मेरू पर्वत ज्या द्रव्याचा बनला आहे त्याचे म्हणजे सोन्याचे आहे, हा सत्यलोक होय. विष्णूचे शिखर पाचेचे म्हणजे मर्गजाचे आहे, हा वैकुंठ लोक. व शंकराचे शिखर स्फटिकाचे म्हणजे सारे शुभ्र स्फटिकमय आहे, त्याला कैलास म्हणतात. विष्णूच्या शिखराला वैकुंठ व ब्रह्मदेवाच्या शिखराला सत्यलोक म्हणतात. त्याच्या खालचे बाजूस इंद्राचे अमरावती नावाचे स्थान आहे. तेथे गण गंधर्व, अष्टलोकपाल, 33 कोटी देव आणि सप्त स्वर्ग व सप्त पाताळे असे 14 लोक ज्या सुवर्ण पर्वताला मेरू पर्वताला वेष्टून आहेत. तेथे कामधेनूंचे कळपचे कळप आहेत, कल्पतरूंची असंख्य अरण्ये आहेत, अमृताची सरोवरे ठिकठिकाणी तुडुंब भरलेली पसरलेली आहेत. तेथे पुष्कळ चिंतामणी, हिरे व परीस यांच्या खाणी असून सर्व जमीन सोन्याची लखलखीत आहे. तेथील पाषाण शिळा या नवरत्नांच्या असून त्यांची प्रभा फार मनोहर अशी पाकलेली असते. तेथे निरंतर आनंदमय असा हर्षाचा काल असतो.
तेथे सर्वांचा सर्व काळ आनंदातच जात असतो. तेथे अमृताचे जेवण करिता दिव्य अशी सुगंधी द्रव्ये सुवासिक पुष्पे भरलेली आहेत. अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन निरंतर चालू असते. अमृतांची भोजने, दिव्य परिमळाने दरवळलेली गंध सुमने, अष्टनायकांची मधुर गायने यांची तेथे रेलचेल आहे. तेथे तारुण्य कमी होत नाही. रोग व्याधींचे तर नावच नको. म्हातारपण व मरण कोणाला कधीच नाही. तेथे एकापेक्षा एक सुंदर व चतुर आहे. धैर्यशाली, उदार व शूरही असे आहेत की त्यांच्या त्या गुणांस मर्यादा नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.